मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा केला सुपूर्द. कोकाटेंकडील क्रीडा खातं अजित पवारांकडे सोपवलं. माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी. कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंचा पाय खोलात. मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची बुधवारी रात्री उशिरा चर्चा. कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर त्यांचं खातं नंतर कुणाला द्यावं याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. कोकाटेंच्या जामीन अर्जावर न्यायालयाकडून तातडीच्या सुनावणीस नकार. 19 डिसेंबरला होणार सुनावणी. तर रक्तदाबाच्या त्रासानं कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल. आजपासून दिल्लीत पीयूसी नसलेल्या वाहनांना मिळणार नाही पेट्रोल आणि डिझेल. तर राजधानीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावर लोकसभेत होणार चर्चा. ओमान दौऱ्यावर पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचं मस्कटमध्ये शानदार स्वागत. विमानतळावर मोदींना देण्यात आलं गार्ड ऑफ ऑनर. मेक्सिकोच्या संसदेत चर्चेदरम्यान महिला खासदारांमध्येच फ्रीस्टाईल हाणामारी. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. आणि ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन. वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आपल्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या ठाकरे बंधूंनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना चॅलेंज करण्याचा निर्णय घेतलाय. आता त्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. पण 20 वर्ष एकमेकांच्या समोर लढणाऱ्या शिवसेना मनसेत मराठी मतदारसंघात जोरदार रस्सीखेच बघायला मिळतेय. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र लढणार. मराठी मतांसाठी ठाकरेंची युती. मराठी बहुल मतदारसंघात कोणाचा उमेदवार? ठाकरेंमध्ये होणार रस्सीखेच. मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मुंबई महापालिका एकत्र लढणार आहेत. मराठीच्या मुद्द्यावर जवळपास 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. गेली 20 वर्ष एकमेकांविरोधात लढलेल्या उमेदवारांना आता एकमेकांना मदत करावी लागणार आहे. दोन्ही पक्षांची ताकद एकच आहे, ती म्हणजे मराठी माणूस. दोन्ही पक्षांचं लक्षही मराठी बहुल प्रभाग आहेत. दोघांनाही आजवर मिळालेलं यश सुद्धा मराठी बहुल भागातूनच मिळालेलं आहे. येत्या निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून या दोन्ही भागांवर दावा केला जाऊ शकतो. या जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते. मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 9 मतदारसंघात दोन्ही पक्षांची तुल्यबळ ताकद आहे. वरळी, भायखळा, शिवडी, माहीम, भांडूप, विक्रोळी, दिंडोशी, जोगेश्वरी, मागाठाणे या ठिकाणी मनसे आणि शिवसेना युबीटीची ताकद आहे. माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपासंदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. मुंबई ही महत्त्वाची आहे. कालही आमची सविस्तर चर्चा झाली आणि बहुतेक आज ह्या चर्चेला पूर्णविराम मिळेल. आज 2007 मध्ये मनसेनं पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढवली होती. 2007 नंतर 2012 मध्ये मनसेचा आलेख चढता राहिला. 2007 मध्ये मनसेचे मुंबईत 7 नगरसेवक होते. 2012 मध्ये त्यांची संख्या 28 वर पोहोचली होती. 2017 मध्ये मात्र मनसेची घसरण झाली आणि हाच आकडा 7 वर आला. 2017 मध्ये एकसंघ असलेल्या शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते. मात्र पक्षाचे झालेले 2 तुकडे आणि भाजपची फोडाफोड यामुळे त्यांच्याकडे आता केवळ 37 नगरसेवक उरलेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये फोडाफोडी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांना खूप सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण जेव्हा 2 पक्षांची ताकद आणि मतदार सारखे असतात तेव्हा वादाच्या शक्यताही तितक्याच जास्त असतात.
मुंबई महापालिकेतील असे 27 वॉर्डात वाद उद्भवण्याची शक्यता आहे. परळीमधील वॉर्ड क्रमांक 197, 195, माहीममध्ये वॉर्ड क्रमांक 190, 192, 194, शिवडीमध्ये 203, 204, 205, भांडूपमध्ये वॉर्ड क्रमांक 113, 114, 115, 109, विक्रोळीमधील वॉर्ड क्रमांक 118, 120, 111, दिंडोशीमध्ये वॉर्ड क्रमांक 37, 38, 40, 42, जोगेश्वरीमधील वॉर्ड क्रमांक 73, 74, मागाठाणेमधील वॉर्ड क्रमांक 3, 5, 11 आणि 12 या 27 वॉर्डांमध्ये रस्सीखेच होऊ शकते. मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते मंडळ हे अंतिम हात फिरवण्यासाठी बसले आणि आज हा विषय संपायला हवा मुंबईचा, अशी आमची अपेक्षा आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक इथे सुद्धा अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत चर्चा. मुंबईतील 227 वॉर्डपैकी 138 वॉर्डमध्ये मराठी भाषिकांचं प्राबल्य आहे. त्यापैकी 52 वॉर्डमध्ये 51 ते 84% मराठी भाषिक आहेत. 25 वॉर्डमध्ये 23 ते 35% मराठी भाषिक आहेत. 47 वॉर्डमध्ये मुस्लिम समाजाचं प्राबल्य आहे. 28 वॉर्डमध्ये गुजराती आणि मारवाडी समाजाचं प्राबल्य आहे. 10 वॉर्डमध्ये उत्तर भारतीयांचं प्राबल्य आहे. असं असलं तरी अनेकदा मराठी भाषिकांनी गुजराती उमेदवार तर मुस्लिम मतदारांनी मराठी उमेदवाराला निवडून दिलंय. पण यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंकडून मराठी भाषिकांवर होणारा अन्यायाचा मुद्दाही असल्यानं त्यात अधिक रंगत येणार आहे. अशा वेळेला जागा वाटप करत असताना कोणाचं स्थान कुठं मजबूत आहे एवढाच प्रश्न आहे आणि दोघांसमोर भरपूर जागा आहेत वाटप करून घेण्यासाठी. त्यांना तिसरा आता सध्या तरी काही कुणी सहकारी नसल्यामुळे त्यांना हे जर जाणं कठीण आहे. त्यामुळं जागा वाटपाचा तिढा हा फारसा काही त्यांच्यामध्ये निर्माण होईल अशी काही परिस्थिती नाही. ठाकरे बंधूंची युती ही केवळ राजकीय गणितापुरती मर्यादित नसून दोन्ही पक्षांकडून मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय. मुंबईवरील सत्ता राखण्यासाठी हे दोन्ही बंधू एकत्र येत असले तरी जागा वाटपाचं गणित ठाकरे बंधू कसं सोडवणार याकडे लक्ष असेल. प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे अडचणीत सापडल्यात. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून त्यांनी 2 सदनिका मिळवल्या होत्या. इतकंच नव्हे तर या इमारतीतील अन्य 2 सदनिका इतरांनी मिळवल्या. त्याचा वापरही कोकाटे बंधूंकडून केला जात होता. याच प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवल्यानं कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात आलंय. माणिकराव कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. त्यामुळे कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टानं तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिलाय. तर अटकेच्या भीतीनं कोकाटेंना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. दुसरीकडे विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत. त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत. त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत. कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी आता दूर झालेली आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा झालेली असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही. पूर्ण 30 वर्षांच्या लढाईनंतर हा निर्णय आलेला आहे. तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही? दोघांच्याही विरोधात शिक्षेचा निर्णय झालेला आहे. कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही कन्व्हिक्टेड. आज संध्याकाळी अजितदादांची माझी ज्यावेळेला भेट होईल रात्री किंवा उद्या होईल त्यावेळेला त्या विषयावरती चर्चा होऊ शकते. शेवटी आपल्या देशामध्ये कायदा आहे, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आहे. अशा वेळेला नेमकं काय करायचं याचं धोरण यापूर्वीच्या कालावधीमध्ये ठरलं गेलेलं आहे.
पक्षांतर्गत जो विषय असेल तो आज किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम केला जाईल. माझ्या माहितीप्रमाणे दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि याला कारणही तसंच आहे. कारण माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर धनंजय मुंडे थेट दिल्लीत दाखल झाले. माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार असं बोललं जात असल्यानं मुंडेंनी दिल्ली गाठत अमित शहांकडे मंत्रिपदासाठी गळ घातली. खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मुंडेंसोबत जात अमित शहांचं दार ठोठावलं. बंद दाराआड तिघांची चर्चा पार पडली. या चर्चेनंतर धनंजय मुंडेंची सकारात्मक देहबोली बरंच काही सांगून जाते. तर या दोघांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं आपण ते पाहूयात. धनंजय मुंडे आणि अमित शहा हे मुंडे भेटीसाठी खरं तर तटकरेंनी मध्यस्थी केली. भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची हजेरी होती. धनंजय मुंडे आणि शहांमध्ये खलबत झाली असल्याची माहिती मिळते. मंत्रिपदासाठी मुंडेंनी लॉबिंग सुरू केली आहे का, हा देखील एक प्रश्न आहे. कोकाटे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला आता महत्त्व प्राप्त झालंय. दरम्यान सुनील तटकरे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलं पाहूयात. धनंजय मुंडे दिल्लीत आलेत याच्याबद्दल मला काही माहित नाही. माझा त्यांचा काही संपर्क झाला नाही. कारण आता मी सुद्धा इथूनच मुंबईला त्या ठिकाणी जायला निघणार असल्यामुळे जर काही त्यांचा संपर्क झाला तर मी जरूर त्यांना विचारेन त्यांचं दिल्लीचं येण्याच्या पाठीमागचं प्रयोजन नेमकं काय. कारण त्यांचा हायकमांड मुंबईत आहे. पक्षाचा माणूस येतो आणि सर इकडच्या सगळ्या खासदारांना फोन पण नाही, म्हणजे काहीतरी नाही असं नाही. काय त्यांचं कदाचित व्यक्तिगत काम असेल असं असू शकतं. काही व्यक्तिगत कारणासाठी सुद्धा ते येऊ शकतात.